आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा दौऱ्यावर येत आहेत। 2 दिवसापूर्वी रायगडचा दौरा देखील पार पडला होता। कसं नियोजन असेल, काय सांगाल त्याबद्दल? उद्धवजी आज प्रथमच गेल्या 2 वर्षानंतर शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या दौऱ्याची सुरुवात आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने आजपासून होत आहे। खरं तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आहेच, त्याचबरोबर शिवसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातील किंवा या मतदारसंघातले 2-2 मंत्री होऊन सुद्धा शिंदे गटामध्ये जिल्ह्यातील जनता आणि शिवसैनिक हे उद्धवजींबरोबरच आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यातील जनता उद्धवजींच्या पाठीशी राहणार आहे आणि त्यामुळे उत्सुकता या दौऱ्याची निश्चित आहे। 3 सभा होणार आहेत, परंतु जी दुसरी सभा कुडाळ या ठिकाणी होणार आहे त्या सभेवरून निलेश राणे यांनी टीका केलेली आहे। त्या टीकेकडे कसं पाहताय? आमच्यावरती जर बोललात तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, असं देखील त्यांच्याकडून आव्हान करण्यात आलं। जर तुमच्या भूमिका योग्य असेल, जर तुमच्याविरुद्ध बोलावंच लागेल आणि जर आम्ही बोललो तर तुम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही आहे। निश्चितपणे आम्ही ज्या सत्य घटना असतील, खरं तर आम्ही बोलताना दिल्लीलाच झुकलो नाही तर हे कोण आहेत? हे खरं तर सातत्याने काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले, भाजपमधनं स्वतःचा पक्ष काढला आणि सत्तेच्या स्वार्थासाठी खरं तर गद्दारी ह्यांनी केली आणि गद्दारी केल्यानंतर काय निर्णय झाला हे दोघांना कळलेलं आहे। निलेश राणेंचा 2दा पराभव ह्या गद्दारीमुळे झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे गद्दारी करतील, जे या जिल्ह्यातील जनतेशी गद्दार करतील, त्यांचा पराभव निश्चित आहे। जी सभा होणार आहे त्या ठिकाणी बाजारपेठ आहे, रेडीमेड गर्दी ऑलरेडी आहे, गर्दी होणार नाही असं देखील ते म्हणतात। खरं तर त्या ठिकाणी जाहीर सभाच नाही आहे। आम्ही उद्धवजींचं स्वागत करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांची शिवसैनिकांची इच्छा आहे की आमच्या भागात उद्धवजी आले पाहिजेत, आम्हाला स्वागत करायचं आहे आणि खरं तर आमच्या छोट्या छोट्या ह्या स्वागताच्या सभा या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे कोणत्याही वाहतुकीला अडथळा होणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री करतो आहोत। खरं तर हेच जर विचार त्यांनी जर आग्नेवाडीच्या गेल्या वर्षी जत्रेत म्हटले असेल तर लाखो लोकांना त्याचा त्रास झाला नसता आणि आमच्या पद्धतीने कोणाला त्रास होणार याची जाणीव आम्ही पूर्ण करणार आहोत। पण ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी रायगडचा दौरा झाला होता, आता रत्नागिरी सिंधुदुर्गाचा दौरा होतोय, लोकसभेसाठी पूर्णपणे तयार आहात? नाही, आता आम्ही खरं तर लोक वाट बघत आहेत की कधी एकदा निवडणूक होते आणि निवडणुकीमध्ये आम्ही उद्धव साहेबांना मतदान करतो। पण तयारी कशा पद्धतीने असेल? प्रचाराची तयारी जी आहे ती तयारी सुरू होते, ठिकठिकाणी सभा होत आहेत। नाही, खरं तर हा आमच्या सभाच नसतात, परंतु उद्धवजी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ॲटोमॅटिक सभा होत आहेत। आम्ही काय शिंदे आपल्याला माहिती असेल की एकनाथ शिंदे असून देत किंवा भाजप असून देत, आज ज्या ठिकाणी लोकांच्या खुर्च्या आज आमच्या जिल्ह्यामध्येच सरकारची सभा झाली, त्या सरकारच्या सभेला 1.5-2 कोटी रुपये खर्च करून सुद्धा खुर्च्या रिकाम्या राहिल्या आहेत आणि लोक अर्ध्या खुर्च्या टाकून निघून गेलेत, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ह्या कोणी जाहीर सभा घेण्याचं धैर्यष्ट ते करत नाहीत, परंतु उद्धवजी जातात ज्या ठिकाणी स्वागताला लोक असतात त्याच ठिकाणी सभा होतात। हेच खरं तर उद्धवजींवरचं प्रेम या जिल्ह्यातल्या लोकांचं आहे। शेवटचा प्रश्न, बाजूलाच भाजपच्या कार्यालयाचं काम सुरू आहे, कणकवलीमध्ये जी संध्याकाळी सभा होणार आहे त्याच्याच बाजूला भाजपच्या कार्यालयाचं काम सुरू आहे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं घर देखील जवळच आहे। नाही, खरं तर हे शहर छोटं आहे त्यामुळे आजूबाजूला घरं कार्यालयही असणारच आहे, परंतु तुम्हाला एकच सांगतो की ह्या भारतीय जनता पार्टीने आज 5-5, 10-10 कोटीची ऑफिसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये घातली आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना एक साधं घर मिळत नाही आणि हे 5-5, 10-10 कोटीची ऑफिसं घालतात। यावरून भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने लोकांमध्ये आपला पैशाचा उन्माद झाला आहे हा आपल्याला समोर ह्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज उद्धव ठाकरे जे आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत, त्या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे। ज्या ठिकाणी स्वागत होणार आहे त्याच ठिकाणी आमची सभेचं रूपांतर होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती वैभव नाईक यांनी दिलेली आहे। त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आहेत, परंतु त्या मंत्र्यांनी कोकणचा काहीच विकास केला नाही असा देखील टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलेला आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, कणकवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।